नमस्कार. श्रीमंत व्हा, सुखी व्हा. मित्रांनो, आपण श्रीमंतीचा मार्ग, श्रीमंतीवर बोलत आहोत. कशा पद्धतीने तुम्ही श्रीमंत होऊ शकता? त्यासाठी आपण आधार घेत आहोत. द सायन्स ऑफ गेटिंग रिच. वॉटल्स यांच्या ह्या पुस्तकाचा. आता पुस्तकातल्या 4थ्या भागाबद्दल आपण विचारू. मला सांगा, की तुम्हाला श्रीमंत व्हावंसं वाटतं का? पण तुम्ही कधी विचार केलाय, की श्रीमंत लोक काय वेगळं करतात? काय ह्या लोकांकडे संधी येतात आणि काही लोकांकडे येत नाही? सो ह्यामधला जो महत्वाचा डिफरन्स आहे, अशा लोकांकडे, की ज्या लोकांकडे संधी येत नाही किंवा ज्या लोकांकडे संधी येते, ती म्हणजे विचारांची पद्धत. तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, त्यावर तुम्ही श्रीमंत होणार की नाही हे ठरतं. गमतीशीर वाटतंय ना? पण हेच सत्य आहे. कारण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सांगितलंय, की ह्या पूर्ण विश्वाची निर्मिती ही संकल्पाने झाली. भगवंताच्या संकल्पाने. आणि हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालंय, की ह्या विश्वाच्या निर्मितीच्या आधी काहीही नव्हतं. सो काहीही नसलेल्यामधून हे असलेल्याची निर्मिती झालेली आहे. इनटँजिबल मधनं टँजिबलची निर्मिती झाली. त्यामुळं इनटँजिबल काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये? विचार. विचार ही जबरदस्त मोठी पॉवर आहे. आणि ही सगळ्यात गतिशील ऊर्जा आहे ह्या जगामध्ये. सगळ्यात पॉवरफुल. आणि त्यामुळं मी नेहमी म्हणतो, की ही म्हणजे नेहमी म्हणतो, की जगामध्ये प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते. पहिल्यांदी मनात आणि नंतर सत्यात. आणि तुम्ही जर विचार केलात तर प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक घटनेचा तर तुमच्या लक्षात येईल, की प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा मनातच घडलेली आहे. तुमचं रोजचं जीवन सुद्धा पहिल्यांदा मनामध्ये घडतं, नंतर सत्यात येतं. सो प्रत्येक विचार हा वास्तवात येणारा आहे. तो सत्यात उतरणारा आहे. त्यामुळं जर तुम्ही श्रीमंतीवर लक्ष केंद्रित केलं, जर स्वतःला तुम्ही सांगितलं कंटिन्युअसली, श्रीमंत होणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी श्रीमंत होणारच. तर तुमचं श्रीमंतीवर फोकस राहील आणि मग पूर्ण विश्वाची ताकद तुमच्यासाठी काम करेल आणि त्यासाठी एक गोष्ट काय महत्वाची आहे? लोकांचं भलं करून. लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करून. कारण तुम्हाला नुसता पैसा नकोय, त्याबद्दल आनंद त्याबरोबर आनंद देखील हवा. तो पैसा आणि आनंद ह्या 2 गोष्टी हव्या असतील, तर लोकांचं भलं करूनच कमवलेला पैसा ते देऊ शकतो. सो त्यासाठी श्रीमंतीची सुरुवात ही विचारांपासून करायची. तर तुमच्याकडे आत्ता पैसे किती आहेत? ह्यावर तुम्ही श्रीमंत होणार की नाही अवलंबून नाही. पण तुमच्या मनामध्ये श्रीमंतीचे विचार आहेत, ह्यापासनं तुमच्या श्रीमंतीची सुरुवात होते. सो जेवढे स्पष्ट विचार तुमचे असतील, जेवढी ठाम मतं तुमची असतील आणि जेवढं तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवाल तुमचं पूर्ण आयुष्यामध्ये श्रीमंतीच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, श्रीमंतांच्या बाबतीत, तेवढी तुम्हाला श्रीमंत होण्याची शक्यता वाढवण्याची ताकद निर्माण होते. आणि तेवढे तुम्ही श्रीमंतीच्या जवळ जाता. कारण का श्रीमंतीचे विचार हे महत्वाचे असतात. त्यामुळे आजपासून तुमच्याकडे काय नाही ह्यावर फोकस नका करू. कारण का काय नाही हे सांगायची आवश्यकता नाही हो. सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे काय नाही. काय आहे ह्यावर विचार. माझ्याकडे नाही, मला गरज आहे पण मला मिळत नाही, हे माझ्या बाबतीत होतच नाही, माझं नशीबच खराब आहे. हे तुम्ही आजपर्यंत कदाचित बोलत आला असाल आणि अशी माणसं जे आयुष्यभर हे बोलतात, त्यांचं आयुष्य कसं असतं हो? तसंच असतं ना, त्याचेच रिझल्ट आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा त्या ट्रॅपमध्ये सापडलेला असाल. कुठल्या ट्रॅपमध्ये? विचारांच्या, चुकीच्या विचारांच्या, नकारात्मक नकारात्मक विचारांच्या. सो आज ही बंधनं तोडून टाका आणि श्रीमंत व्हायचंय? श्रीमंतीसाठी तयार व्हा. आजपासनं तुमच्याकडे चांगल्या-चांगल्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या-चांगल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करा. आणि हे सत्य आहे हो, तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी ऑलरेडी आहेत, हे मला गॅरंटी आहे. कारण तुमची इच्छा आणि तुमची ज्याला म्हणतात आशा, आशा जिवंत आहे. बरोबर आहे ना? उद्या माझं चांगलं होणार आहे. आज मला चांगली संधी मिळेल. हे कशावर
कॉलम म्हणे हो, हे सकारात्मक विचार आहे. आयुष्यामध्ये माझ्या चांगलं घडणारे हा विचार केवढा मोठा सकारात्मक विचार आहे. ज्यांच्याकडे आशा आहे तेच ह्या जगामध्ये जगतात हे लक्षात ठेवा. सो तुमच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. आज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल आजचा टास्क तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ह्याची लिस्ट बनवा. आजच बनवा. आणि ती लिस्ट रोज वाचा. अशा ठिकाणी चिटकवून ठेवा, जिथे तुम्ही रोज ती बघू शकाल. माझ्याकडे काय आहे? आणि तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येईल, की जेव्हा तुम्ही हे लिहायला लागाल, तेव्हा तुमची लिस्ट वाढत जाईल. जेवढी लिस्ट वाढायची तेवढी वाढू दे. घराच्या एका भिंतीवर सगळी तुम्ही लिस्ट चिपकवून ठेवली तरी चालेल. एवढी पॉवर तुमच्यामध्ये येईल. ती भिंत तुमची इन्स्पिरेशन बनेल. सो त्यासाठी स्वतःला नेहमी सांगत राहा, "मी श्रीमंतीसाठी तयार आहे. मी श्रीमंत बनण्याच्या संधीसाठी तयार आहे आणि मी श्रीमंत बनतोय." सो एक हा झाला विचार. परंतु फक्त विचाराने होईल का? कोणी नुसता विचार करत बसला, "मी श्रीमंत होणार, मी श्रीमंत होणार, मी श्रीमंत होणार." म्हणजे होणार का? नाही. श्रीमंत जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस मन तुम्हाला काही गोष्टी सांगतं. "आशिष ही गोष्ट कर. आशिष ती गोष्ट कर. आशिष इथं संधी आहे. आज इथं जा. ह्या पद्धतीने ॲक्ट कर." सो महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या म्हणजे ॲक्शन्स. तो नुसता विचार करून होणार नाहीये. ही त्रिसूत्री आहे. त्या त्रिसूत्रीवर तुम्हाला सातत्याने काम करावं लागेल. काय? एक श्रीमंतीचा विचार, दुसरा श्रीमंतीचा हेतू आणि तिसरं म्हणजे कृती. ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जमवून आणा आणि श्रीमंत व्हा. कारण हे श्रीमंतीचं सूत्र आहे. सो अजून एक गोष्ट जी मला नेहमी सांगायची आहे, ती म्हणजे कॉम्पिटिशन. बऱ्याच वेळांना असं वाटतं, की श्रीमंतीची कॉम्पिटिशन आहे. श्रीमंतीची कॉम्पिटिशन नाही हो. श्रीमंती ही निर्मिती आहे. जसं मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की आज जेवढा पैसा ह्या जगामध्ये उपलब्ध आहे, तो आजपर्यंत कधीच नव्हता आणि कंटिन्युअसली उपलब्ध होत राहणार आहे, कंटिन्युअसली वाढत राहणार आहे. सो कधीच असं होत नाही, की तुम्ही श्रीमंत होता तेव्हा कोणीतरी गरीब होतं. अजिबात नाही. एकाच वेळेस भरपूर लोकं श्रीमंत होऊ शकतात. कारण पैसा हा निर्मितीशील आहे. संपत्ती ही निर्मितीशील आहे आणि ती सातत्याने येत राहणार आहे. त्यामुळं बरोबरीने पुढे जा. तुम्ही अशा पद्धतीने विचार करा, की मी श्रीमंत होताना माझ्याबरोबर भरपूर लोकं श्रीमंत होतील आणि मी इतर लोकांबरोबर श्रीमंत होईल. सो श्रीमंत व्हा, श्रीमंत बनवा. श्रीमंत व्हा, श्रीमंत बनवा. आणि हाच खरा म्हणजे श्रीमंतीच्या सातत्याच्या यशाचा मार्ग आहे आणि अशी होणारी श्रीमंती, की ज्या वेळेला तुम्ही स्वतःला त्याबरोबर इतरांनाही श्रीमंत करण्यासाठी काम कराल, त्यावेळेस तुमचा श्रीमंतीचा मार्ग अगदी मोठ्या पद्धतीने तुमच्यासाठी खुलं होईल. वाईड, मोठ्याच्या मोठं जे क्षेत्र आहे तुमच्यासाठी ओपन करून दिलं जाईल. ये, कमव, इतरांना कमवायला मदत कर. सो हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, की विचार तुमचं भविष्य घडवतात. विचार बदला, आयुष्य बदलेल. म्हणजे काय? ऐकलं असेल ना बऱ्याच जणांनी, विचार बदला, आयुष्य बदलेल. कसं आयुष्य बदलतं हो विचार बदलल्यावर? विचार बदलल्याबरोबर त्याबरोबरची कृती देखील बदलली पाहिजे आणि बदलतीच. सातत्याने तुम्ही तोच विचार करत राहिला, तर मन तुम्हाला स्पेसिफिक कृती करायला सांगतं. म्हणून नेहमी सकारात्मक, गतिशील, निर्मितीशील, कृतिशील, स्पेसिफिक उद्दिष्टासाठी विचार करा आणि हा विचार तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाणार. सो तुमचं काय मत आहे ह्या व्हिडिओवर? तुम्हाला विचारांच्या शक्तीवर विश्वास आहे का? सो जर तुम्हाला विचारांच्या शक्तीवर विश्वास असेल, तर कॉमेंट करा. माझे विचार मला श्रीमंत करत आहेत. मी श्रीमंत बनत आहे. आणि ह्या एपिसोडला लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या 5 मित्रांना शेअर करा. ते मित्र असतील, नातेवाईक असतील, की ज्यांना श्रीमंतीची इच्छा आहे, ज्यांना श्रीमंत व्हायचंय आणि ज्यांना हे जाणून घ्यायचंय, की श्रीमंत होण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट काय?
तो मेन इन्ग्रेडियंट जो आहे श्रीमंतीचा, श्रीमंतीच्या रेसिपी मधला तो आहे विचार. सो परत आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, ज्यामध्ये अजून काही रहस्य, अजून श्रीमंतीचे काही गुण नियम मी तुमच्याबरोबर शेअर करीन. धन्यवाद तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट झाल्याबद्दल. आणि एक मंत्र आपला, श्रीमंत व्हा, सुखी व्हा.